कधी लक्ष दिलंय का? आपल्या आसपास काही लोक असतात जे खूप शांत असतात. ते फार काही बोलत नाहीत. ते कोणाशी वाद घालत नाहीत आणि अनेकदा लोक त्यांना साधे किंवा कमजोर समजतात. पण खरा प्रश्न असा आहे, हे शांत लोक खरोखरच साधे असतात का? सायकोलॉजी सांगते की जे लोक जास्त शांत असतात ते अनेकदा इतरांपेक्षा जास्त समजूतदार, जास्त मजबूत आणि जास्त निरीक्षण करणारे असतात. कारण ते प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी लोकांना समजून घेतात, परिस्थिती समजून घेतात आणि मगच आपली चाल खेळतात. म्हणूनच अनेकदा जगात जे लोक मोठं यश मिळवतात त्यांच्यात एक कॉमन गोष्ट दिसते. ते अनावश्यक बोलत नाहीत, पण खूप विचार करतात. शांत लोकांमध्ये अशा काही खास सवयी आणि शक्ती असतात ज्या त्यांना इतर लोकांपेक्षा खूप वेगळं बनवतात. आणि कदाचित म्हणूनच काही वेळा सगळ्यात शांत माणूसच खरं तर सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शांत लोक इतके ताकदवान का असतात. सायकोलॉजीनुसार त्यांच्यात असतात अशा 7 शक्ती ज्या बहुतेक लोकांना माहीतच नसतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या 7 पैकी काही गुण तुमच्यामध्येही असू शकतात. शांत लोकांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर. जे लोक खूप बोलतात ते अनेकदा परिस्थिती पूर्ण समजून घेत नाहीत, पण जे लोक शांत असतात ते बोलण्यापेक्षा जास्त पाहतात आणि समजून घेतात. ते लोकांचे एक्सप्रेशन्स, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे शब्द हे सगळं खूप बारकाईने ऑब्झर्व करतात. म्हणूनच अनेक वेळा लोकांना जे दिसत नाही ते शांत लोकांना आधीच कळतं. सायकोलॉजी सांगते की जास्त ऑब्झर्व करणारे लोक निर्णय घेताना जास्त स्मार्ट असतात. शांत लोक लगेच रागावत नाहीत किंवा लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. कोणीतरी काही बोललं किंवा काही चुकीचं झालं तर ते लगेच भांडण करत नाहीत. ते आधी स्वतःला शांत करतात आणि मग परिस्थितीला समजून घेतात. ही सवय खूप पॉवरफुल असते, कारण ज्याला आपल्या इमोशन्सवर कंट्रोल असतो तो आयुष्यात जास्त स्टेबल राहतो. म्हणूनच सायकोलॉजी मध्ये इमोशनल कंट्रोल ही खूप मोठी ताकद मानली जाते. शांत लोकांचा आणखी एक खास गुण म्हणजे ते घाईत निर्णय घेत नाहीत. ते आधी विचार करतात, परिस्थिती समजून घेतात आणि मग निर्णय घेतात. यामुळे त्यांच्या डिसिजन मध्ये घाई किंवा इम्पल्सिव्ह रिॲक्शन नसतो. अनेक वेळा जे लोक लगेच बोलतात किंवा प्रतिक्रिया देतात ते नंतर पश्चाताप करतात, पण शांत लोक विचार करून बोलतात, म्हणून त्यांचे निर्णय जास्त योग्य असतात. शांत लोक जास्त बोलत नसले तरी ते लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजतात, कारण ते लोकांचं वागणं, त्यांचे शब्द आणि त्यांची ऍक्शन्स खूप काळजीपूर्वक पाहतात. म्हणूनच कोण खरा आहे आणि कोण फक्त दिखावा करतो हे त्यांना लवकर समजतं. ही स्किल खूप पॉवरफुल आहे, कारण यामुळे ते चुकीच्या लोकांपासून लवकर डिस्टन्स ठेवू शकतात. शांत लोक प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाहीत. कोणी काही बोललं किंवा कोणी उगाच वाद घालायला आला तर ते लगेच त्यात पडत नाहीत, कारण त्यांना माहित असतं की प्रत्येक वाद जिंकणं महत्वाचं नसतं. कधी कधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी जिंक असते. म्हणून ते आपली एनर्जी महत्वाच्या गोष्टींसाठी वापरतात. शांत लोक बहुतेक वेळा सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर फोकस करतात.
ते वेळ वाया घालवण्यापेक्षा नवीन गोष्टी शिकतात, विचार करतात आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक सक्सेसफुल लोकांमध्ये एक कॉमन सवय दिसते. ते खूप बोलत नाहीत, पण ते खूप विचार करतात आणि शिकतात. शांत लोक नेहमी बोलत नाहीत, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा लोक खूप लक्ष देऊन ऐकतात. कारण ते अनावश्यक बोलत नाहीत. त्यांचे शब्द विचार करून बोललेले असतात, म्हणून त्यांना लोक सिरियसली घेतात. म्हणूनच अनेक वेळा ज्या व्यक्ती जास्त शांत असतात त्यांची प्रेझेन्सच खूप पॉवरफुल असते. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा शांत माणूस दिसला तर त्याला कमजोर समजू नका. कारण अनेक वेळा सगळ्यात शांत माणूसच सगळ्यात मजबूत असतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की शांत लोक इतके ताकदवान का असतात आणि सायकोलॉजीनुसार त्यांच्या त्या 7 शक्ती ज्या त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतात. खरं सांगायचं तर या जगात अनेकदा जास्त बोलणाऱ्या लोकांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण खऱ्या अर्थाने जास्त समजूतदार आणि मजबूत लोक बहुतेक वेळा शांतच असतात. ते अनावश्यक वाद करत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत, पण ते सतत ऑब्झर्व करत असतात, शिकत असतात आणि स्वतःला मजबूत बनवत असतात. म्हणून जर तुम्हीही स्वभावाने शांत असाल तर कधीही असं समजू नका की तुम्ही कमजोर आहात. कदाचित तुमच्यातही या सगळ्या शक्ती असतील ज्या तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकतात. लक्षात ठेवा, खरी ताकद नेहमी आवाजात नसते, ती अनेकदा शांततेमध्ये असते. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला असेच सायकोलॉजी आणि लाईफ बदलणारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याची मोटिवेशन देतो. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कारण या चॅनलवर तुम्हाला मिळतात सायकोलॉजी, लाईफ लेसन्स आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट बद्दलचे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज. आणि एक छोटीशी गोष्ट, आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्स हा फीचर सुद्धा सुरू झाला आहे. म्हणजे जर तुम्हाला या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला या कामाला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही सुपर थँक्स करून या चॅनलला सपोर्ट करू शकता. तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असते आणि त्यामुळे आम्हाला अजून चांगले व्हिडिओज बनवण्याची एनर्जी मिळते. आणि शेवटी एक छोटा प्रश्न, तुम्ही स्वतःला कसे समजता? तुम्हीही स्वभावाने शांत आहात का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे थॉट्स वाचायला खूप आवडतील. मग भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, कधी कधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद असते.